हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण सोल्युशन ऑफ क्वेश्चन बँक ऑफ 10th क्लास ही एक सिरीज पाहतो आहे आणि त्यावर मी पहिला व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तुम्ही तो पाहिलेला असेल आणि हा आता आपण दुसरा व्हिडिओ पाहत आहोत. आन्सरला सुरुवात करण्याअगोदर 10 मिनटं अगोदर माननीय वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री यांची एक पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी जे आपले काही डाऊट्स होते ते त्यामध्ये क्लिअर केलेले आहे. एक दोन जे मोठे बदल झालेले आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. सर्वप्रथम तुम्ही ज्या शाळेत शिकत असाल, 10वी आणि 12वीच्या जे विद्यार्थी आहे ज्या शाळेत शिकत असाल त्याच शाळेमध्ये आपलं सेंटर असणार आहे. परीक्षा आपल्याला आपल्या शाळेत द्यावी लागणार आहे. एक आणि दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे परीक्षा जो विषय आपल्याला 80 मार्कासाठी असतो आणि ज्याला 3 तास मिळतात त्यासाठी यावर्षी आपल्याला 30 मिनिट अधिक वाढवून दिलेला आहे. म्हणजे आपला 80 मार्काचा पेपर हा 3.5 तासाचा असेल आणि जो तुमच्या 40 किंवा 50 मार्काचा जो पेपर असेल त्याला 15 मिनिट अधिक दिलेले आहे. ओके, आणि त्यामुळं ही एक आपल्यासाठी चांगली बातमी आहे की आपल्याला पेपर चांगल्या प्रकारे सोडवता येईल. ओके, बरेचसे काही सूचना पण त्यांनी सांगितलेल्या आहे. इंटरव्ह्यू अजूनही सुरूच आहे, तुम्ही ते पाहून घ्या. ओके, चला तर मग पहा, आपण क्वेश्चन बँक डिस्कस करतो आहे, व्यवस्थित आन्सर पाहतो आहे. वी आर गिविंग द क्लॅरिफिकेशन ऑफ ईच अँड एव्हरी क्वेश्चन. सोप्या भाषेमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तुमचा पण चांगला रिस्पॉन्स मिळतं. ओके, आपण लँग्वेज स्टडीवर पहिला व्हिडिओ बनवलेला आहे, एक पॅसेज पण त्यामध्ये पाहिला आणि आताच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या पॅसेजला सुरुवात करतो आहे. तत्पूर्वी ज्या ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावं, बेल आयकॉनला प्रेस करावं जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर आणि फायदा होत असेल तर एक लाईक त्याला मात्र जरूर द्यावी. चला तर मी आता कॅमेरा ऑफ करतो आहे, आपण पूर्ण स्क्रीन पाहूया. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा हा नंबर बी, रीड द फॉलोइंग, रीड द पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. 10 मार्क्ससाठी तो आलेला आहे. राईट, कैलास सत्यार्थी यांचा हा लेटेस्ट मार्च या धड्यामधून हा एक्स्ट्रॅक्ट घेतलेला आहे. चला पहा, इट्स अ व्हेरी ब्युटिफुल लेसन, सुंदर लेसन आहे हा. आपण थेट उत्तरापर्यंत पोहोचूया. आय होप तुम्ही हा धडा चांगल्या प्रकारे स्टडी केलेला असेल. चला बघा, B1, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आपल्याला सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे, तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. जसं जसं मी तुम्हाला सांगतो, मी अपेक्षा करतो की तुम्ही PDF फाईलची एक झेरॉक्स कॉपी केलेली असेल क्वेश्चन बँकची. ओके, चला तर पहा, लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स. तुम्ही सहज जरी पॅसेज वाचला तर तुम्हाला सर्वांना त्याचं उत्तर सापडते. दॅट इज अवेकनिंग. राईट, अवेकनिंग. लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग. टू पण लिहायचं आहे आणि काय करायचं आहे, सेंटेन्स कंप्लीट लिहायचं आहे तुम्हाला आणि जे उत्तर आहे त्या उत्तराला अंडरलाईन करून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, कैलास सत्यार्थी सेज दॅट टुडे ही सीज थाउजंड्स ऑफ. कैलास सत्यार्थींचं असं म्हणणं आहे की ते आज काय बघत असतात, थाउजंड्स ऑफ महात्मा गांधीज. ओके, महात्मा गांधीज प्लुरल करायचं आहे. नेल्सन मंडेलाज अँड मार्टिन ल्युथर किंग्स कॉलिंग ऑन अस. हे पूर्ण तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ओके, आणि सहज ते पॅसेजमध्ये तुम्हाला सापडते. त्यानंतर आहे थर्ड पॉईंट आहे, स्क्रीनला थोडी मोठी करतो आहे. सी नंबर थर्ड,
क्लोज युअर आईज अँड फील. द आन्सर इज द चाइल्ड inside you. inside INSID, inside you. आणि या उत्तराला तुम्हाला अंडरलाईन करावं लागेल. ओके. क्लोज युअर आईज अँड फील द चाइल्ड इनसाइड यू. कैलास सत्यार्थी म्हणतात की तुमचे डोळे बंद करा आणि तुमच्यामध्ये जे दडलं असलेलं बाळ ते फील करा. नेक्स्ट 4th नंबर आहे, लेटस इन युअर सॅला इज जस्टिस. ओके, ओनली यू नीड टू राईट हिअर जस्टिस. आपल्याला जो न्याय आहे तो युनिव्हर्सलाइज करायचा आहे, जागतिक पातळीवर पोहोचवायचा आहे. राईट. इट मीन्स एव्हरीबडी शूड गेट द राईट जस्टिस इन लाईफ. प्रत्येकाला जीवनामध्ये योग्य न्याय मिळायला हवा. सी नेक्स्ट, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. आपल्याला वेब कम्प्लीट करायचं आहे आणि पॉईंट आलेला इथं, ऑनरेबल कैलास सत्यार्थी कॉल्स फॉर अ मार्च फ्रॉम. राईट. यू नो who is कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थी गॉट नोबल अवॉर्ड अलॉंग विथ युसुफ मलाला आणि कैलास सत्यार्थीला यांना एकाच दिवशी नोबेल मिळालेला आपल्याला माहिती आहे. राईट. तर आपला मुद्दा काय आहे, ऑनरेबल कैलास सत्यार्थी कॉल्स फॉर अ मार्च फ्रॉम. राईट. आता याच्यात बरेचसे पॉईंट आलेले आहे टेक्स्टमध्ये, ते तुम्ही वेगळे पण लिहू शकता. मी फक्त 4 यामध्ये सांगतो. फॉर एक्झाम्पल, डार्कनेस टू लाईट. आपल्याला अंधारापासून उजेडापर्यंत, याचाच अर्थ कसा होते, अज्ञानापासून ज्ञानापर्यंत जायचं आहे. कुठलं उत्तर लिहायचं आहे तुम्हाला, डार्कनेस टू लाईट. डार्कनेस टू लाईट. राईट. नेक्स्ट तुम्ही लिहू शकता, इग्नोरन्स टू अवेकनिंग. पुन्हा आला आहे ते, इग्नोरन्स टू अवेकनिंग. या मुद्द्याचा पण तोच अर्थ होते, अज्ञानापासून तर अवेकनिंगपर्यंत, जागृती या स्टेटपर्यंत, ज्ञानापर्यंत. राईट. नेक्स्ट पॉईंट आपण लिहू शकता, बरेचसे पॉईंट आहे, एक्सप्लॉयटेशन टू एज्युकेशन. एक्सप्लॉयटेशन टू एज्युकेशन. आणि एखादा पॉईंट तुम्ही लिहू शकता, फ्रॉम पॉवर्टी टू शेअर्ड प्रॉस्पेरिटी. है ना, पॅसेजमध्ये तुम्हाला सहज सापडेल, फ्रॉम पॉवर्टी टू शेअर्ड प्रॉस्पेरिटी. एखादा आणखी तुम्ही लिहू शकता, स्लेवरी टू लिबर्टी आणि व्हायोलेन्स टू पीस. फ्रॉम व्हायोलेन्स टू पीस. अशासारखे 2 मार्क्स तुम्हाला सहज या वेबवर तुम्हाला मिळू शकते. ओके. सी द नेक्स्ट क्वेश्चन, B3. राईट द नाऊन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. राईट. आपल्याला नाऊन फॉर्म तयार करायचे आहे, जे वर्ड दिलेले आहे आपल्याला. फॉर एक्झाम्पल, डार्क, तुम्हाला लिहावं लागेल डार्कनेस. डार्कनेस. ओके. नेस लावून आपण नाऊन बनवलं. त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे एक्सप्लॉइट, शोषण करणे. तर तुमचं नाऊन होईल एक्सप्लॉयटेशन. नेक्स्ट वर्ड आहे एज्युकेट, सगळ्यांना माहिती आहे. राईट. एज्युकेशन. एज्युकेट इज अ वर्ब, एज्युकेशन इज अ नाउन. इग्नोर, इग्नोरन्स. इग्नोरन्स. इग्नोरन्स हे नाउन झालं. ओके. इग्नोरंट हे ॲडजेक्टिव्ह झालं. इग्नोर हे वर्ब आहे. ओके. चला, सी द नेक्स्ट क्वेश्चन, डू ॲज डिरेक्टेड. नंबर 1, त्यामध्ये एक क्वेश्चन आलेला आहे आपल्याला, ग्रामरचं सेंटेन्स आलेलं आहे, क्वेश्चन टॅग विचारलेला आहे. बघा, लेटस
democratize knowledge. Choose the correct question tag and rewrite the sentence using it. आपल्याला क्वेश्चन टॅग यूज करायचा आहे. बघा, आपलं सेंटेन्स हे लेट अस या कन्स्ट्रक्शननं सुरू झालेलं आहे आणि म्हणून त्याचा क्वेश्चन टॅग शॉल वी असेल. ओके. आणि विल यू हा क्वेश्चन टॅग असतो इम्परेटिव्ह सेंटेन्सचा आणि इथं जे लेट अस आल्यामुळं आपल्याला शॉल वी इज द करेक्ट आन्सर ॲज अ क्वेश्चन टॅग. नेक्स्ट, मे आय प्लीज रिक्वेस्ट यू टू पुट युअर हँड्स क्लोज टू युअर हार्ट आणि हिंट्स आलेली आहे. अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह फॉर्म आपल्याला अंडरलाईन करायचा आहे. बघा, टू पुट हे सेंटेन्स तुम्हाला पुन्हा लिहावं लागेल आणि टू पुट हा शब्द अंडरलाईन करावा लागेल. नाहीतर तुम्ही टू पुट हा शब्द बाहेर काढून घ्याल सेंटेन्सच्या आणि समोर लिहाल इट इज इन्फिनिटिव्ह. ओके. सी A5, this is personal response question. What does Honorable कैलास सत्यार्थी suggest us to do? आपल्याला टेक्स्टमधून पण याचा आन्सर आपण शोधू शकतो. हा कम्प्लिटली पर्सनल रिस्पॉन्स जर लिहिलं असेल तरी कम्प्लिटली पर्सनल रिस्पॉन्स हा नाही आहे बिकॉज इट इज रिलेटेड विथ टेक्स्ट. सो व्हॉट डज ऑनरेबल कैलास सत्यार्थी सजेस्ट अस टू डू? आपल्याला कुठले सजेशन देतात कैलास सत्यार्थी काहीतरी करण्यासाठी? राईट. सो यू मे राईट युअर आन्सर इन बेटर वे in 4-5 lines so that you people get good marks 2 out of 2. बघा, तर तुम्ही जर टेक्स्टमध्ये जर पाहिलं तर बरेचसे सजेशन कैलास सत्यार्थींनी दिलेले आहे, है ना. आणि तुम्ही यामधून आन्सर चांगल्या प्रकारे सॉर्ट आऊट करू शकता. ओके, चला आपण नेक्स्ट पेशेसकडे वळूया. ॲक्टिव्हिटी सेट 2, सेक्शन सेकंड, टेक्स्चुअल पॅसेज 20 मार्क्स. ओके. आणि क्वेश्चन 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू ॲक्टिव्हिटीज. 10 मार्क्ससाठी इथं पॅसेज आलेला आहे. बघा, आता हा जो पॅसेज आलेला आहे मित्रांनो, हा आलेला आहे बी स्मार्ट या टेक्स्टमधून. राईट. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग वन, knowledgeable second, and which certainly improve our personality. आपली पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी हा धडा, हे टेक्स्ट आपल्याला मदत करते. चला, एनिवे, राईट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द स्टेटमेंट. आपल्याला आपण ॲग्री आहे, सहमत आहे की डिसॲग्री आहे, असहमत आहे, आपल्याला सांगायचं आहे. ओके. चला, सेंटेन्स बघा. टू अकम्प्लिश गोल, अकम्प्लिश मीन्स कंप्लीट, पूर्ण करणे, पूर्तता करणे. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंड अ 10 स्टेप अप्रोच. पहा, तुमचा गोल कंप्लीट करायचा असेल, तुमचं ध्येय कंप्लीट करायचं असेल तर एक्सपर्ट लोकांनी 10 स्टेप्स अप्रोच सजेस्ट केलेला आहे किंवा रिकमेंड केलेला आहे. एक्सपर्ट लोकांनी 10 स्टेप्स असलेला एक अप्रोच, एक दृष्टिकोन, एक मेथड्स सजेस्ट केली म्हणते इथं. कशासाठी? तर टू अकम्प्लिश युअर गोल, तुमचा ध्येय कंप्लीट करण्यासाठी. तर तुम्ही या सेंटेन्सला धरून ॲग्री आहात की डिसॲग्री आहे? मित्रांनो बघा, जरी हे टेक्स्टसोबत रिलेटेड आहे पण टेक्स्टमध्ये याचं आन्सर नाही आहे. राईट. आणि म्हणून हे एक जनरल ओपिनियनचं सेंटेन्स आहे. नो एक्सपर्ट कॅन सजेस्ट 10 स्टेप्स. अशा 10 किंवा 15 अशा स्टेजेस नाही आहे सक्सेसफुल होण्यासाठी. राईट. कोणी एका स्टेजवर पण होऊ शकते, कोणी 100 स्टेजेसवर पण यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्ही डिसॲग्री व्हायला पाहिजे या सेंटेन्ससोबत. डिसॲग्री. राईट. Okay. See the next sentence. The champions have to have the skill and the will. Okay, of course, one must have skill and will both. इच्छाशक्ती
प्रबळ इच्छाशक्ती आणि स्किल हे दोन्ही चॅम्पियन्सकडे असायलाच पाहिजे. ॲग्री. नेक्स्ट, फॉर एनीवन सेटिंग गोल इज नॉट इझी बट चॅलेंजिंग. बघा आता हे सेंटेन्स पण बघा. पहिल्यांदा तुम्हाला सेंटेन्सचं मिनिंग कळणं गरजेचं आहे. फॉर एनीवन सेटिंग गोल इज नॉट इझी. कुणाहीसाठी एखादं गोल, एखादं ध्येय ठेवणं हे इझी नाही म्हणते, बट चॅलेंजिंग. बघा, इझिली आपण एखादा गोल ठेवू शकतो. मला असं पण वाटेल की मला प्राईम मिनिस्टर बनायचं आहे ना, गोल निश्चित केलेला आहे, इझी राहू शकते. पण ते कंप्लीट करणं हे कठीण काम आहे, राईट. आता म्हणून हे सेंटेन्स बघा, फॉर एनीवन सेटिंग गोल इज नॉट इझी बट चॅलेंजिंग. म्हणजे तुमचं स्वप्न पाहणंच हे चॅलेंजिंग आहे असं इथं सांगितलेलं आहे. म्हणजे सेटिंग गोल हे इझी नाही. म्हणून हे स्टेटमेंटला तुम्ही डिसॲग्री व्हायला पाहिजे. ओके, डिसॲग्री. नेक्स्ट सेंटेन्स बघा, इफ वी डू नॉट टेक ॲक्शन्स टू अचीव गोल. जर आपण आपला ध्येय पूर्ण करण्यासाठी जर ॲक्शन केल्याच नाही तर काय होईल? वी शॉल नॉट अचीव देम. आपण सक्सेस अचीव करू शकणार नाही, करणार नाही. बरोबर आहे. जर आपण काही काम केलंच नाही तर आपल्याला यश मिळणार नाही. सो यू मस्ट बी ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. म्हणून तुम्हाला ॲग्री लिहायचं आहे, राईट. ओके, पहिलं डिसॲग्री, दुसरं ॲग्री, तिसरं डिसॲग्री, चौथं पुन्हा ॲग्री. चला नेक्स्ट एक्सरसाइज बघूया. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टेक्स्ट. टू व्हॅल्युएबल असेट्स. इथं कंप्लीट द वेब, आपल्याला वेब कंप्लीट करायचं आहे. टू व्हॅल्युएबल असेट्स फॉर सेटिंग गोल. सेटिंग गोल म्हणजे तुमचे ध्येय निश्चिती करण्यासाठी दोन कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी, असेट्स इथं सांगण्यात आलेल्या आहे टेक्स्टमध्ये. बघा, सरळ सरळ सोपा प्रश्न दिलेला आहे त्यांनी. एक आहे, तुम्ही जर टेक्स्ट वाचलेलं असेल तर सरळ तुम्हाला दिसेल ते, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. ओके, सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी हे एका बॉक्समध्ये लिहायचं आहे एक पॉईंट टाकून. आणि दुसरा आहे अ स्टेपिंग स्टोन टू इलिमिनेट द पाथ. असे तुम्हाला 2पैकी 2 मार्क्स यामध्ये मिळेल. आणि जे तुम्ही आन्सर लिहिता ते अंडरलाईन करून घ्यायचे. त्यानंतर बघा, A3 एक्सरसाइज आहे, अगदी सोपा दिलेला आहे तुम्हाला. राईट द ॲडजेक्टिव्ह ऑफ द फॉलोइंग. ॲडजेक्टिव्ह आपल्याला लिहायचं आहे. सक्सेस हे नाऊन आहे, नेचर पण नाऊन आहे, राईट. आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे त्यांनी? आपल्याला ॲडजेक्टिव्ह तयार करायची आहे. सगळ्यांना माहिती आहे आणि माहीत असायलाच पाहिजे. चला, याचे दोन्हीचे उत्तर मी सांगत नाही आहे आता, नाही सांगायचे आहे. चला, सक्सेसफुल, राईट. त्यानंतर बघा, नेचर काय होईल? नॅचरल. कधी ॲडजेक्टिव्ह जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर एक सपोज मॅन शब्द घ्यायचा, मॅन. आणि मॅनला जे विशेषण लावतो, फॉर सक्सेस मॅन म्हणू का आपण? नाही. सक्सेसफुली मॅन म्हणू का आपण? नाही. सक्सेसफुल मॅन. ओके. नॅचरल सीन, नॅचरल मॅन. चला, आपण योग्य नाही वाटत पण नॅचरल मॅन ॲडजेक्टिव्ह मात्र करेक्ट आहे. नॅचरल सीन, ओके. नॅचरल टॅलेंट, अशासारखं. नेक्स्ट, पुन्हा इथं एक ग्रामरवर ॲक्टिव्हिटी आलेली आहे, अगदी सोपी आहे. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. यूज नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे? हे सेंटेन्स रिराईट करायचं आहे, पुन्हा लिहायचं आहे. बघा, इट्स अ व्हेरी इझी. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. 2 प्रकारे आपण लिहू शकतो हे सेंटेन्स.
सुरुवात नॉट ओनलीनं करायची. नॉट ओनली दे हॅव टू हॅव द स्किल बट ऑल्सो विल. अँड गाळून तुम्हाला बट ऑल्सोचा यूज करायचा आहे. राईट. चला दुसरा प्रकार बघा, तो पण तुम्ही लिहू शकता. दे हॅव नॉट ओनली द स्किल बट ऑल्सो द विल. ओके, पण तुम्ही पहिलाच प्रकार लिहायचा तुम्ही सांगितलेला आहे. नेक्स्ट आहे, वी शॉल नॉट अचीव अवर गोल्स. पुन्हा काय करायचं आहे आपल्याला, क्वेश्चन टॅगचा वापर करायचा आहे. बघा, शॉल नॉट हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे इथं. वी शॉल नॉट अचीव अवर गोल, आणि म्हणून त्याचा क्वेश्चन टॅग काय असेल, सेंटेन्स जर निगेटिव्ह असेल तर टॅग आपला पॉझिटिव्ह होईल. पहा, शॉल होईल. राईट, सरळ सरळ तिथं दिलेलं आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे. राईट युअर एनी वन गोल अँड व्हॉट डू यू डू टू अचीव इट. सेंटेन्स कसं फॉर्म केलं यांनी, राईट युअर एनी वन गोल अँड व्हॉट डू यू डू टू अचीव इट. ओके, सो अशा प्रश्नामध्ये तुम्हाला पुन्हा 4-5 लाईन्स लिहायच्या आहे विथ गुड हँडरायटिंग, विथ गुड स्ट्रक्चर, विथ ग्रामॅटिकल स्ट्रक्चर, नो मिस्टेक, सो दॅट यू पीपल गेट 2 आउट ऑफ 2 मार्क्स. काय करायचं आहे तुम्हाला, एक गोल, एक ध्येय, एक टार्गेट किंवा एक ॲम्बिशन तुम्हाला इथं सांगायचे आहे. फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर इन माय लाईफ. आणि हा जो क्वेश्चन आहे, सब क्वेश्चन, हाऊ डू यू डू इट टू अचीव इट. So I want to be a doctor in my life. First of all, I need to take admission in 11 science. Then I will do the preparation of NEET examination. After cracking the examination, I will entered or I will secure my position in MBBS college, and after doing MBBS, I will be a doctor. In this way, I can achieve my ambition. राईट. चला, अशा प्रकारे तुम्ही तो क्वेश्चन लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 2. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू ॲक्टिव्हिटीज. एक पॅसेज आपल्याला आलेला आहे. B1, आन्सर द फॉलोइंग इन 1-2 वर्ड्स. 1-2 शब्दातच आन्सर आपल्याला लिहायचं आहे. आता मित्रांनो बघा, तुम्ही 10वीचा हा धडा स्टडी केलेला असेल. राईट. 10वीचा अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर हा लेसन तुम्ही स्टडी केलेला असेल बाय सुधामूर्तीने लिहिलेला आहे. राईट. रायटर कोण आहे तर सुधामूर्ती आहे. आणि रायटर कोणासोबत डिस्कस करते आहे त्या टेक्स्टमध्ये तर मीना नावाच्या रायटरच्या मैत्रिणीसोबत. राईट. पण इथं पहा, ऑब्जेक्टिव्ह पहा इथं कसे आलेलं आहे. इथं द पर्सन हू चेंज द रायटर्स लाईफ. आता बघा, रायटर्स लाईफ चेंज नाही झालं तर त्या मीनाचं लाईफ चेंज झालेलं आहे. कदाचित हे जे अल्टरनेटिव्ज आहे हे घाईघाईनं फॉर्म झालेले असावे. राईट. पण टेक्स्टमध्ये मीनाबद्दल रेफरन्स आलेला नाही आहे. जो टेक्स्ट आपल्याला समोर आलेला आहे बघा. राईट. लेखिका म्हणजे सुधामूर्ती इज द रायटर ऑफ दिस लेसन. आणि सुधामूर्तीने मीनाबद्दलची स्टोरी नॅरेट केलेली आहे. आणि जी मीना आहे ती इन्स्पायर्ड झालेली आहे बेगरकडून. पण इथं जो आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आलेला आहे किंबहुना आन्सर करा म्हणतं 1-2 शब्दामध्ये. द पर्सन हू चेंज्ड द रायटर्स लाईफ. कोणत्या व्यक्तीनं रायटरचं जीवन चेंज केलं. आता इथे ॲक्च्युली मीनाज लाईफ पाहिजे. बघा, हे तुम्ही मला कॉमेंट करा या प्रश्नावर. ओके.
आता मग काय करावं लागेल तुम्हाला, जर हाच आणि असाच जर परीक्षेमध्ये जर येत असेल तर तुम्हाला जो पॅसेज आलेला आहे त्यावरच तुम्हाला उत्तर लिहावं लागेल. मग तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तेच लिहावं लागेल, बेगर अँड हिज डॉटर, किंवा बेगर पण चालेल, द पर्सन हू चेंज द रायटर्स लाईफ, आणि आन्सर लिहावं लागेल बेगर किंवा बेगर अँड हिज डॉटर. त्यानंतर द एज ऑफ बेगर्स ग्रँडडॉटर, त्या ग्रँडडॉटरचं एज काय होतं त्या बेगरच्या, तर ते सरळ तुम्हाला पॅसेजमध्ये दिलेलं आहे 5 इयर्स ओल्ड. 5 इयर्स ओल्ड, 5 वर्षाची ती दाखवलेली आहे. पुन्हा आणखी तो प्रश्न आलेला आहे, द रायटर्स रोल मॉडेल. आता रायटर्सचा रोल मॉडेल कोण होता, आपल्याला मीनाचा रोल मॉडेल आलेला आहे इथे टेक्स्टमध्ये. तर बघा मित्रांनो, रायटर्स रोल मॉडेल ॲक्च्युली इथं मीनाज रोल मॉडेल असा प्रश्न फॉर्म व्हायला पाहिजे होता. असो, तर तुम्हाला याचं पण आन्सर काय लिहावं लागेल, द बेगर, आणि ते शेवटल्या लाईनमध्ये त्याचं उत्तर आलेलं आहे. द थिंग्स दॅट द रायटर यूज टू गिव टू बेगर एव्हरी डे. आता हे बघा, इथे पण रायटर जो वर्ड आलेला आहे मित्रांनो, तर हा रायटर आहे सुधामूर्ती, मी अगोदरच तुम्हाला सांगितलं. आणि ते जो बेगरला कोण द्यायचे वस्तू, याचं उत्तर लेफ्ट ओव्हर आहे, LEFT, लेफ्ट ओव्हर. VERS, लेफ्ट ओव्हर मीन्स स्टेल फूड्स एक्सेट्रा, जे शिल्लक राहिलेलं, हे याचा आन्सर आहे. पण ही द्यायची मीना बेगरला, आणि ज्यामधून त्या इन्सिडेंटला धरून ती इन्स्पायर झालेली होती, राईट. तिच्यामध्ये बराचसा बदल झालेला होता. इन अर्लियर लाईफ शी वॉज व्हेरी पेसिमिस्टिक वुमन, देन आफ्टर शी बिकेम ऑप्टिमिस्टिक. ती आशावादी नंतर बनली त्या इन्सिडेंट. तो भिकारी आणि त्याची ती 5 वर्षाची जी ग्रँडडॉटर आहे, ते कसे आनंदाने राहत होते, त्यांच्याकडे काहीच नव्हतं तरी ते आनंदाने रस्त्यावर बागडत होते, हसत होते, खेळत होते. पण हिच्याकडे संपूर्ण गोष्टी असूनही ती दुःखात राहत होती, आणि म्हणून ती त्या प्रसंगातून ती भरपूर काही शिकली. अशा आधारावरचा हा टेक्स्ट आहे, राईट. तुम्ही वाचलेला असेल चांगल्या प्रकारे. म्हणून बघा इथं, द थिंग दॅट रायटर यूज टू गिव टू बेगर एव्हरी डे. इथं थोडंसं रायटर्स म्हणजे पूर्ण ते 2-3 ऑब्जेक्टिव्ह चेंजेस करून टाकले त्यांनी, राईट. इथं मीना हा शब्द पाहिजे होता. एनिवे, बघा तुम्ही मला कॉमेंट्स कराल या प्रश्नावर. चला, B2, डिस्क्राईब हाऊ बेगर अँड हिज ग्रँडडॉटर एन्जॉयड द रेन, राईट. आता या प्रश्नाचं उत्तर पॅसेजमध्ये सरळ दिलेलं आहे की तो बेगर आणि त्याची जी ग्रँडडॉटर आहे त्यांनी रेन कसा एन्जॉय केला, पावसात कसे ओले चिंब झाले, कसा आनंद घेतला. बघा, याचं उत्तर तुम्हाला पॅसेजमध्ये मिळते का. हे इथं दिलेलं आहे तुम्हाला. काय तर सरळ, दे वर लॉफिंग, क्लॅपिंग जॉयसली ॲज इफ दे वर इन पॅराडाईस, जणू ते स्वर्गात होते. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर, पाऊस आणि भूक हे त्यांच्यासाठी मॅटर नव्हतं. ओके, जरी भूक लागली असेल तरी त्याचा काही परिणाम होत नव्हता. दे वर टोटली ड्रेंच मीन्स ओलेवणे, वेट. दे वर टोटली ड्रेंच्ड अँड टोटली हॅपी. ओके, अशा प्रकारे आणि 1-2 सेंटेन्स तुम्ही पण स्वतःचे ॲड करू शकता. चला बघा, A3, राईट अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग.
आपल्याला अपोजिट वर्ड्स लिहायचे आहे. तुम्ही पण याचा आन्सर सांगू शकता सरळ. ऑप्टिमिस्ट मीन्स आशावादी. वन हू ऑलवेज लुक फ्रॉम द लाईट साईड ऑफ लाईफ. आता त्याचा अगदी अपोजिट वर्ड आहे पेसिमिस्ट, आणि तो आपल्या टेक्स्टमध्ये पण आलेला आहे पेसिमिस्ट. पेसिमिस्ट मीन्स निराशावादी. वन हू लुक्स टुवर्ड्स लाईफ फ्रॉम डार्कनेस पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यानंतर आहे अनहॅपी. सगळ्यांना माहीत आहे आन्सर हॅपी, राईट. एनिवे, त्यानंतर बघा बी फोर डू ॲज डिरेक्टेड. ग्रामरवर सेंटेन्स आलेला आहे इथं. शी कुड सी इट. कशाचा वापर करायचा आहे आपल्याला? एबल टूचा, राईट. म्हणून पहा आन्सर कसं होईल. शी पास्ट टेन्ससोबत रिलेटेड आहे म्हणून शी वॉज एबल टू सी इट. शी वॉज एबल टू सी इट. आणि अशा ग्रामरला हे एबल टू हे अंडरलाईन पण करून घ्यायचं. ओके. नेक्स्ट आहे आय यूज टू गिव माय लेफ्ट ओव्हर्स टू धिस बेगर एव्हरी डे. है ना, शिल्लक राहिलेलं किंवा शिळं राहिलेलं ती मीना त्या बेगरला प्रत्येक दिवशी द्यायची. आणि काय सांगितलेलं आहे इथं, कशाचा यूज करायचा आपल्याला? वूड. आता काय, वूड अँड यूज टू बोथ सजेस्ट द हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. भूतकाळातल्या सवयी दाखवण्यासाठी वूड आणि यूज टूचा वापर केला जातं. वूड अँड यूज टू बोथ आर इक्वल हिअर. आता काय करायचं आहे, फक्त यूज टू आपल्याला गाळायचं आहे आणि त्याच्या ठिकाणी काय लिहायचं आहे? वूड. मात्र क्रियापदाचं पहिलं रूप आपल्याला यूज करावं लागेल, दॅट इज गिव्ह जे आलेलं आहे. सेंटेन्स कसं होईल मग तुमचं? आय वूड गिव्ह माय लेफ्ट ओव्हर्स टू धिस बेगर एव्हरी डे. आणि वूड खाली अंडरलाईन करून घ्याल. B5. This is personal response question again. Who is your role model and why? आता असा जो पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे 4 लाईनची लिहून द्यायची. मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला ते सांगतो आहे. सो प्रत्येकानं रोल मॉडेल ठरवलेला असेल, राईट, किंवा नसेल पण ठरवला. आणि वाय, कोण तुमचा रोल मॉडेल आहे आणि का. बरेचसे विद्यार्थी अब्दुल कलाम लिहितात, बरेचसे आणखी काही लिहितात, कोणी स्वामी विवेकानंद लिहितात. तुम्हाला जो लिहायचा असेल तो लिहू शकता. किंवा तुमचे फादर पण तुमचे रोल मॉडेल असू शकतात, असायला पण पाहिजे. ऑफकोर्स युअर फादर इज ऑल्सो सक्सेसफुल. चला, मी सांगू का याचं थोडं उत्तर तुम्हाला? हु इज युअर रोल मॉडेल अँड वाय? तुम्ही सांगू शकाल की अब्दुल कलाम इज माय रोल मॉडेल बिकॉज द मॅन हॅज गिवन मच टू इंडिया. द मॅन हॅज इन्व्हेंटेड मिसाइल्स बाय विच इंडिया बिकेम फेमस. आणि तुमचे काय म्हणते ते, तर ते आपण सांगून राहिलो की अब्दुल कलाम वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट अँड ही इज एक्स प्रेसिडेंट ऑफ इंडिया अँड दॅट्स वाय माय रोल मॉडेल इज डॉक्टर APJ अब्दुल कलाम. अशासारखे तुम्हाला आन्सर लिहायचे. तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळू शकते. चला, त्यानंतर किती मिनटाचा व्हिडिओ झाला? बरं, चला 10 मिनटात आपण कंप्लीट करून टाकू एक कविता. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. 5 मार्क्सला आहे. ना, फास्ट सांगतो आहे मी तुम्हाला आता. राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. ही कविता आहे. बास्केट फुल ऑफ मूनलाईट, राईट. द चाइल्ड वॉन्ट्स टू, काय म्हणते आपल्याला? ट्रू आणि फॉल्स आपल्याला सांगायचं आहे. द चाइल्ड वॉन्ट्स टू सो सीड्स ऑफ मूनलाईट बिहाइंड हिज हाऊस. रॉंग, मीन्स फॉल्स. घराच्या मागे
त्या मूनलाईटच्या बीज त्याला पेरायचे होते काय? नाही, फॉल्स आहे स्टेटमेंट. ऑन द रोड, ऑन द बोथ साईड ऑफ द रोड उत्तर पाहिजे. त्यानंतर द होल व्हिलेज गोज टू सिटी डेली टू वर्क, करेक्ट, म्हणजे ट्रू आहे. थर्ड, फादर व्हेन फादर रिटर्न्स होम द चाइल्ड इज अस्लीप, जेव्हा त्या मुलाचे वडील घरी येतात तेव्हा ते बाळ, तो मुलगा झोपलेला असतो, हे पण ट्रू आहे, राईट. आणि त्यानंतर आहे द रूट फ्रॉम सिटी टू विलेज इज फुल ऑफ लाईट, रॉंग, फुल ऑफ डार्क आहे. ओके, म्हणून हे कसं आहे? फॉल्स आहे. मग सिक्वेन्स कसा झाला आपला? पहिलं सेंटेन्स कसं होतं? फॉल्स, ट्रू, ट्रू, फॉल्स, राईट. ओके, चला नेक्स्ट. कंप्लीट द वेब डायग्राम. आपल्याला डायग्राम कंप्लीट करायचं. इथं हिंट्स आलेली आहे. द चाइल्ड विशेष टू सो द सीड ऑफ मूनलाईट बिकॉज, त्या चाइल्डला चंद्रप्रकाशाचे बीज का पेरायचे आहे? कारण, है ना, त्यावरच कविता आहे आपली ही. त्यामध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता. बरेचसे आन्सर आहे, पण मी जे तुम्हाला 2 सांगतो आहे, आणखी 2-3 त्यावर फॉर्म होऊ शकते. जसं द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक अँड स्कॉर्पियन. ओके, एखादा आन्सर असं पण लिहू शकता तुम्ही. दुसरं लिहून घ्या इथं आहे, बिकॉज हिज फादर मस्ट कम अर्ली ॲट होम. त्याला असं वाटते मुलाला की त्याचे वडील अगोदर घरी यावे, राईट. त्यानंतर असं पण लिहू शकता, रोड्स आर, देर इज अ डार्कनेस ऑन द रोड, देर इज नो इलेक्ट्रिसिटी. तुमच्या मतानुसार पण आन्सर चालू शकते. या कवितेमध्ये 2 सोशल प्रॉब्लेम घेतलेले आहे, द प्रॉब्लेम ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड द प्रॉब्लेम ऑफ रोड. ओके, हे पण तुम्ही लिहू शकता त्यामध्ये जर लिहायचं असेल पॉईंट टाकून. बघा, A3, नेम द फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द लाईन. एक लाईन आलेली आहे आपल्याला, ओ मून गिव मी मूनलाईट. तर ही फिगर ऑफ स्पीच आहे ॲपॉस्ट्रॉफी. आता ॲपॉस्ट्रॉफी ही फिगर ऑफ स्पीच का आहे त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगतो आहे. सी ओ मून गिव मी मूनलाईट, हिअर दॅट स्पीकर इथं तो चाइल्ड स्पीकर आहे, राईट. स्पीकर ॲड्रेस द लाईन टू ॲनिमेट ऑर इनॲनिमेट ऑब्जेक्ट. एखाद्या सजीव निर्जीव घटकाला आणि विशेषतः निर्जीव घटकाला, ॲब्स्ट्रॅक्ट गोष्टीला, ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त, ॲब्स्ट्रॅक्ट गोष्टीला उद्देशून एखादी सेंटेन्स बोललेलं असेल, जसं ओ मून गिव मी मूनलाईट, ओ वाईल्ड वेस्ट विंड, ओके, ओ डेथ, ओ गॉड, ओ सन, असे मोस्टली ओ न सुरू होतात ते, ओ सन, ओ डेथ, है ना, म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच इथे झालेली आहे. त्यानंतर पटपट घ्या पहा, ही कविता आलेली आहे पुन्हा एक, हे पण ॲप्रिसिएशनसाठी आलेली आहे, स्टॉपिंग बाय वुड्स ऑन स्नो इव्हिनिंग, राईट. तर ही कविता आहे बाय रॉबर्ट फ्रॉस्ट. नेहमीसारखे तुम्ही टायटल देत असता, कवीचं नाव लिहित असता, ओके. राईम स्कीम. आता बघा, या कवितेमध्ये जो राईम स्कीम आलेली आहे, तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा असं स्टांजा म्हटलेलं नाही आहे. राईम स्कीम तुम्हाला काढता येत असेल. फॉर एक्झाम्पल, नो ए, दो ए, हिअर बी, क्विअर, सॉरी, शो, स्नो, स्नो, दो, नो, एकच साऊंड आहे म्हणून पुन्हा ए, ए बी ए, हे पहिल्या स्तंजाची रायमिंग स्कीम झाली, राईट. त्यानंतर सेकंड स्तंजा बघा, क्विअर, नियर, लेक, इयर, हे 4 लाईन्स आलेले आहे. त्याची पण तुम्ही अशा प्रकारे काढू शकता. त्यानंतर पुन्हा
जितकी कविता आहे त्याची राईम स्कीम तुम्ही काढू शकता तुम्ही, आणि तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेली आहे ती. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीचचं पहा मुलांना, बघा जर आपल्याला चांगलं स्कोरिंग करायचं असेल 5पैकी 5, तर एक फिगर ऑफ स्पीच तुम्हाला आवश्यक आहे लिहिणं. पण मला असं वाटते 2 फिगर ऑफ स्पीच लिहायचे. जसं बघा, इथे वर्ड आलेली आहे, वूड्स आर लवली डार्क अँड डीप. काय करायचं, फिगर ऑफ स्पीचचं नाव लिहायचं पहिल्यांदा. जसं आता तुम्हाला फिगर ऑफ स्पीचेस तुम्ही स्टडी केलेल्या असालच, तुमच्या सरांनी तुम्हाला शिकवले असेलच. इथं बघा डी अँड डी म्हणजे ॲलिटरेशन आहे. ॲलिटरेशन केव्हा होते, द कॉन्सनंट साऊंड, डी हा कॉन्सनंट आहे, कॉन्सनंट साऊंड इज रिपीटेड फॉर प्लीझिंगली म्युझिकल इफेक्ट. कवितेमध्ये नाद माधुर्य निर्माण करण्यासाठी विशेषतः कॉन्सनंट साऊंड ते रिपीट करतात कवी लोक, आणि म्हणून त्याला आपण ॲलिटरेशन म्हणतो. तर मला काय सांगायचं आहे तुम्हाला, वर्ड लिहा ॲलिटरेशन, ओके, तो अंडरलाईन करा, आणि त्याच्यानंतर एक कवितेची वर्ड लिहा जी ॲलिटरेशनची असेल. जसं हे पहा, वुड्स आर लवली डार्क अँड डीप, हे झाली एक. पुन्हा जर तुम्हाला एक फिगर ऑफ स्पीच जर सापडत असेल तर ती पण लिहा. म्हणजे 2 फिगर ऑफ स्पीचेस लिहिल्या तर अधिक चांगलं. आपल्याला आवश्यक एकच आहे. त्यानंतर आहे सेंट्रल थीम किंवा सेंट्रल आयडियाज. 2 to 3 लाईन्समध्ये तुम्हाला लिहायचे आहे. पहा, खूप छान कविता आहे ही. वुड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. ह्या ज्या 4 लाईन्स आहे, वेन पंडित नेहरू डाईज ॲट दॅट टाईम दिस 4 लाईन्स फाउंड ऑन हिज टेबल. एका चीटवर लिहिलेल्या त्या 4 ओळी लिहिलेल्या आपल्याला पाहायला मिळते. तर तुम्ही याचं एक्सप्लेनेशन पण तयारी करून चांगलं लिहू शकता. याच्यात एक सेंट्रल थीम काय घेतलेली आहे की रायटर डज नॉट वॉन्ट टू रिमेन इन द वर्ल्ड ऑफ इमॅजिनेशन फॉर एव्हर अँड फॉर एव्हर, बट ही सडनली रिमेंबर्स हिज ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. त्याला त्याचे कर्तव्य आठवते आणि म्हणून तो पुढे जातो. काही काळ तो त्या ब्युटिफुल सिनरीला अट्रॅक्ट होतो कवी, बट वन कॅनॉट रिमेन इन द वर्ल्ड ऑफ इमॅजिनेशन फॉर अ लॉंगर टाईम. अशासारखे तुम्ही लिहू शकता. 3 ते 4 ओळीमध्ये ते लिहावी लागेल. ओके, ही चला इथून पण आता नवीन पॅसेज लागून राहिला आहे. मित्रांनो, तर चला, ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावं. नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच टाकतो आहे, जेणेकरून त्याचा पण तुम्हाला फायदा होईल. सबस्क्राईब केल्यानंतर बेलला दाबा, प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशन मिळेल. आणि जर व्हिडिओ आवडत असेल आणि हा पण आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. ओके, लाईक करा, आम्हाला इन्स्पिरेशन मिळत असते. चला, थँक्यू.